सावली, व्यंकटेशजी, अबीर आलाय माझा. अबीर कुठे आहे? तुम्ही रतनकडे गेलेलात ना, मग एकटे का आलात? माझ्या अबीरला का नाही आणलं? माझा अबीर कुठे आहे सांगा ना. तो ठीक आहे ना? त्याला काय? सावली, आधी जरा शांत हो. हे बघ, मी बोललो त्याच्याशी, खूप रिक्वेस्ट केली. नाही ऐकलं का त्याने तुमचं? पैशांचं जाऊ द्या, त्याने अबीरला तरी पाठवायचं. तुम्ही रिक्वेस्ट नाही का केली त्यांना? सावली, तुला माहिती आहे तो रतन कसा माणूस आहे. माणूस कसला राक्षस असतो, राक्षस, दगडाच्या काळजाचा राक्षस. मी खूप रिक्वेस्ट केली, रडलो, त्याच्या पाया पडलो, पण तो ऐकायलाच तयार नाही. मला म्हणतो उद्या आमच्या घरात लग्नाचा कार्यक्रम, आलेल्या पाहुण्याला मी कसं काय सोडणार. सावली अगं, उद्याच्या लग्नाची एकदम जोरात तयारी करतोय तो. या एवढ्याशा पैशांनी कसं काय होणार. त्याला द्यायची असलेली रक्कम खूप मोठी असते. माझीच सध्याची परिस्थिती. अहो नाही, तुम्ही खूप केलेत माझ्यासाठी. आणि हे इतकेच नाहीयेत, माझ्याकडे माझ्या सोन्याच्या बांगड्या, हे कानातले आणि माझं मंगळसूत्र, मी सगळं गहाण ठेवेन. हे सावली, हे असलं काही बोलायचं नाही. हे बघ, हे दागिने, मंगळसूत्र घरची लक्ष्मी असते. तू हे असलं काहीतरी करशील तर अबीरला चांगलं वाटेल का ग? मग काय करू व्यंकटेशजी? किती कमी वेळ उरलाय आणि मी काहीच करू शकत नाही अबीरसाठी. हे बघ, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. हा विठ्ठल एवढा पण निष्ठुर नाहीये. तो काहीतरी मार्ग नक्कीच दाखवे. माझा अबीर कसा आहे? त्याने काही खाल्लंय का? तो रडत तर नव्हता ना? अबीरची काळजी अजिबात नको करू. अगं, तो त्या घरात असा वावरतोय जसं की त्याच्याच घरातलं लग्न आहे. त्या रतनच्या लोकांनाच कामाला लावलंय त्यानं. त्यांना ऑर्डर सोडतोय तो. उलट मलाच म्हणाला, आईला सांगा अजिबात काळजी करू नकोस, तूच वेळेत जेवण कर आणि निवांत राहा. मी एकदम आनंदात आहे. वेडा आहे तो, अगदी यांच्यावर गेलाय. समोर कितीही मोठं संकट आलं तरी आपली वाट स्वतः शोधायची जिद्द आहे त्याच्यात. हॅपी बर्थडे. थँक्यू. चला आता बाप्पा समोर हात जोडा. गणपती बाप्पा, आमच्या ओवीला चांगली बुद्धी दे, तिच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. बोला, गणपती बाप्पा मोरया. टिफिन मिळणार आहे का आज? 5 वर्ष झाली. 5 वर्षापूर्वी याच दिवशी पोलिसांनी सांगितलं की तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. तुमच्या वस्तू सापडल्या नाहीत, तुमची बॉडी, तुम्ही सुद्धा सापडला नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आहात कुठेतरी. आणि एखादं अनोळखी पाऊल वाजलं ना तर मला वाटतं तुम्हीच आलायत की काय. असं मन नाही मानत आहे. तुम्ही येणार, मला माहितीये तुम्ही येणार. आई, 5 वर्ष झाली ग बाबांना जाऊ. मला वाटते हे सत्य तू स्वीकारायला हवं की ते आता आपल्यात नाहीये. आणि परंपरेनुसार गेलेल्या माणसाच्या तसबिरीला हार घाल. नाही राजकुमार,
मी त्यांच्या फोटोला हार घालणार नाही, कारण तुझे बाबा अजून जिवंत आहेत. मेलेल्या माणसांच्या फोटोला हार घालतात, जिवंत माणसांच्या नाही. माझा विश्वास आहे एक ना एक दिवस ते परत येतील. तुझा हट्ट आहे की प्रेम आहे मला कळत नाहीये. पण कसं आहे, इमोशनल होऊन अजिबात चालणार नाही ना, प्रॅक्टिकल पण व्हायला पाहिजे. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, इन्व्हेस्टर्स येणार आहेत. त्यांच्यासमोर दाखवून द्यायला हवं ना की मेंदळे ग्रुपची स्ट्रेंथ काय आहे, आपली ताकद काय आहे, तरच ते इन्व्हेस्ट करतील आपल्या कंपनीमध्ये. बरोबर आहे तुझं. तुझे बाबा जिथे कुठे आहेत ना, तुझ्यावरती लक्ष ठेवून आहेत. ते बघतायत तुला, तुझं काम बघतायत, त्यांना तुझा अभिमान वाटतोय बाळा. ते जोपर्यंत आपल्या कंपनीमध्ये होते तेव्हा जो कामाचा जोम होता ना, तोच ठेवायला हवा. हा, तेव्हा चंद्रकांत मेंदळेंनी हे जे काही साम्राज्य उभं केलंय ना, जो पाया रचलाय त्याच्यावर कळस चढवायचं काम आपण करायचं. चल कामाला लागूया. पाच, 4, 3, 1. संपली वेळ. दादा 2. या आधीच 2 नंबर्स आहेत. सांगा, पत्ता सांगा. अरे या सुशीला वहिनींकडून 5 लाखाचा हुंडा घेतलाय तुझ्या भावाने. अंगावरचं सोनं घेतलं, गाडी घेतली आणि 6 महिन्याच्या आत फरार. एकतर हुंडा परत द्या, नाहीतर भावाचा पत्ता तरी सांगा. हे सगळं आमच्या भावाने केलेलं ना, मग त्याच्याकडून वसूल कर. आम्ही का देऊ आणि आम्हाला काय अडकवतो याच्यामध्ये? यांना का अडकवू आपण? तुम्हाला अडकवण्याची हौस नाही. पत्ता सांगा, पुढे बघतो मी काय करायचं ते. हे मला सांगणार तू कोण? तुला सांगितलं ना आम्हाला काही माहित नाही.